राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा व रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर राज्यातील कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या रजा ह्या मिळत असतात, परंतु या रजा कालावधीमध्ये त्यांना मिळणारे जे वेतन असते ते कोणत्या प्रमाणात असते हे त्यांना माहीत नसते. आणि त्याच्यामुळेच आपल्यासाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ज्या विविध रजा आहेत त्या रजा कालावधीत त्यांना मिळणारे जे रजा वेतन आहे ते कोणत्या प्रमाणात दिले जाते. त्यामुळे या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया की मिळणाऱ्या विविध रजा आणि त्या रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन कसे असेल. तर राज्य कर्मचाऱ्यांना रजा कालावधीत विविध प्रकारच्या ह्या रजा मिळत असतात. सदर रजा कालावधीत मिळणारे रजा वेतन याबाबत सविस्तर माहिती आपण आता खालीलप्रमाणे पाहू शकतो. यामध्ये बघा, आपण बघणार आहोत पहिल्यांदा रजा प्रकार, त्यानंतर पाहणार आहोत रजा कालावधीत देय वेतन प्रमाण. पहिल्या रजा आहेत अर्जित रजा. यामध्ये मिळणारे वेतन आहे रजेच्या वर जाण्यापूर्वी मिळालेल्या वेतना इतके, म्हणजेच तो रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन त्याला मिळत होतं तेच वेतन त्याला मिळणार आहे. अर्धवेतनी किंवा अनर्जित रजा, यामध्ये नावाप्रमाणेच रजेवर जाण्यापूर्वी मिळालेल्या वेतनाच्या निम्म्या दराने वेतन मिळेल. त्यानंतरची रजा आहे परिवर्तित रजा. परिवर्तित रजेमध्ये रजेवर जाण्याच्या पूर्वी मिळालेल्या वेतना इतकेच वेतन मिळेल, म्हणजे वेतनात कोणताही बदल होणार नाही. असाधारण रजा, यामध्ये बघा कोणतेही वेतन मिळणार नाही, मात्र घरभाडे भत्ता, स्थानिक भत्ता हा अनुदेय असेल. विशेष विकलांगता रजा आहे. यामध्ये पहिल्या 120 दिवसांकरिता पूर्ण वेतन मिळेल आणि मग उर्वरित जो कालावधी असेल त्यासाठी अर्धवेतनी रजे एवढे वेतन मिळेल, म्हणजे 120 दिवस त्याला पूर्ण वेतन मिळेल आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी अर्धवेतन मिळेल. त्यानंतरची रजा आहे प्रसूती किंवा गर्भपात रजा. यामध्ये रजेवर जाण्याच्या पूर्वी लगतच्या मिळालेल्या वेतना इतकंच वेतन मिळेल. त्यानंतरची रजा आहे क्षयरोग, कुष्ठरोग, पक्षपात किंवा कर्करोग रजा. तर यामध्ये देय असणाऱ्या रजेनुसार रजा वेतन आणि अशा रजा संपल्याच्या नंतर पूर्ण वेतनी क्षयरोग रजा त्यामध्ये मिळतील, म्हणजे ज्या रजा वेतन देय असतील त्या वेतनमानानुसार त्यांना पहिल्यांदा वेतन मिळेल आणि नंतर त्या रजा संपल्याच्या नंतर क्षयरोग रजा मिळेल. त्यानंतर आहे रुग्णालयातील रजा. अर्जित रजा अथवा अर्धवेतनी रजेच्या कालावधीत अनुदेय असणाऱ्या रजेच्या वेतना इतकं यामध्ये वेतन मिळेल. ठीक आहे, म्हणजेच ज्या पद्धतीने अर्जित रजेचं किंवा अर्धवेतनी रजेच्या कालावधीमध्ये ज्या अनुदेय असणारं वेतन आहे त्याच पद्धतीचं वेतन या रजेमध्ये मिळेल. विशेष विकलांगता रजा ही हेतुपुरस्पर घेतली जाते. तर पहिल्या 120 दिवस करिता पूर्ण वेतन रजेप्रमाणे मिळेल, तर उर्वरित कालावधीकरिता अर्धवेतनी रजे एवढे वेतन यामध्ये मिळेल. आणि एक आहे शेवटचा विशेष विकलांगता रजा अपघाती झाल्यास. यामध्ये अर्जित रजा वेतन दरानेच वेतन मिळेल, म्हणजे पूर्ण वेतन मिळेल यामध्ये. तर या पद्धतीने एकूण विविध प्रकारचे कर्मचारी विविध प्रकारच्या ज्या रजा घेतात तर त्यांना त्या रजेवर गेल्यानंतर कोणत्या पद्धतीने कोणत्या दराने वेतन मिळेल याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. तिच्यावर जाऊन अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर TET साठी तयारी करत असाल आणि TET व्हिडिओज आवश्यक असतील तर TET व्हिडिओज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा. तिथे तुम्हाला TET एज्युकेशनल मनोहर अशी एक प्लेलिस्ट दिसते, तिच्यामध्ये तुम्ही TET सर्व व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे, अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.